स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी खुशखबर। या ठिकाणी पहा, जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर महिलांसाठी सरकारने आणखीन एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे, तीही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। डिसेंबरचा हप्ता कोणकोणत्या महिलांना आलेला नाही आणि कोणत्या महिलांना आलेला आहे या संदर्भातही माहिती आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील सर्वात मोठी आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त गाजलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणींसाठी सरकारने डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यास सुरुवात केली 24 डिसेंबरपासून राज्यामधील महिलांना पैसे वाटण्यात आले। यामध्ये 1,500चा हप्ता महिलांना जमा झालेला आहे। पहा, आता लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र लाभार्थी महिला होत्या त्या पात्र लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यातील पैशांना वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे सरकारने। दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले या संदर्भात देखील माहिती सरकारने जारी केलेली होती आणि 84 लाख महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये योजनेचे पैसे जे आहेत ते वाटप करण्यात येत आहेत। या ठिकाणी पहा, पहिल्या दिवशी जास्त महिलांना पैसे जमा झाले। तुम्हाला पैसे आलेले आहेत का हे अगोदर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा, कारण लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो आणखीनही बऱ्याच अशा माझ्या माता भगिनी आहेत, महिला भगिनी आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत। हे पैसे तुम्हाला येणार की नाही हा तुम्हाला पडलेला प्रश्न आहे, कारण बऱ्याच अशा म्हणत होत्या की बऱ्याच महिला म्हणत होत्या किंवा अशा अफवा होत्या की ही योजना जी आहे फक्त आणि फक्त निवडणुकांपुरती योजना आहे, निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत। परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं नाही। फायनली लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप करण्याचा सरकारने निर्णय घेतला। 2 दिवसापूर्वी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री मॅडम आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं की लाडकी बहीण ही योजना आता थांबणार नाही, ही योजना पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जो योजनेचा मुख्य उद्देश होता, हेतू होता, तो म्हणजे बहिणींना जो आहे तो महिलांना जे आहे तो आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे। आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आणि याच उद्देशाला पुढे आणखीन मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या सरकारने राबवण्यास सुरुवात केलेली आहे। लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये एवढी रक्कम या योजनेअंतर्गत दिली जात आहे। वाढलेले पैसेही मिळणार आहेत, पण बऱ्याच अशा म्हणत असतील की फक्त आम्हाला 1,500 आले, 1,500 आले। काळजी करू नका, 2100 रुपये मिळणार आहेत। 2100 रुपयासंदर्भात देखील सरकार सकारात्मक आहे, निगेटिव्ह नाही आणि ही 2100 रुपये जी रक्कम वाढवलेली आहे ती फक्त आणि फक्त निवडणुकांपुरती नव्हती। महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये जी 2100 रुपये वाढीव रक्कम करण्यात आली ही फक्त जाहीरनाम्यापुरती किंवा इलेक्शनपुरती, मतदानापुरते ही रक्कम सरकारने वाढवलेली नाही। प्रत्यक्षात बहिणींना पैसे जमा करणार आहे सरकार। जसं की डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे त्याच पद्धतीने 2100 रुपये देखील जमा होणार आहेत। आता राहिला प्रश्न 2100 रुपयासंदर्भात नवीन अटी, नवीन नियम लागू होणार, तर आत्ता तरी सध्या सरकारने सांगितलेलं आहे की असं काहीही होणार नाही। नवीन अटी, नवीन निकष, नवीन नियम लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना असणार नाही। ज्या महिला या अगोदर पात्र होत्या त्याच महिलांना हा हप्ता जो आहे तो वाढलेला मिळणार आहे। या ठिकाणी पहा, 25 लाख अर्जांची अजूनही छाननी जी आहे ती बाकी आहे। आता यामध्ये ही छाननी अगोदरच्या महिलांची आहे, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिला त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होत आहे का, त्यांचे अर्ज चेकच झाले नव्हते, अशा 25 लाख महिलांच्या अर्जांची छाननी बाकी आहे। एकीकडे लाडक्या बहिणींचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत, तर दुसरीकडे 25 लाख अर्जांची अजूनही छाननी सुरू आहे। शेवटच्या टप्प्यात ज्यांचे अर्ज भरले त्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे। तर इथं स्पष्ट होत आहे पहा की
पुनर्पडताळणी म्हणजे डबल अर्ज कुठलेच तपासले जात नाहीत सध्या तरी, आणि तसं होणार देखील नाही. आदिती तटकरे मॅडमनं सांगितलेलं आहे की पुन्हा अर्ज जे आहेत ते म्हणजे डबल तपासले जाणार नाही. ज्या अर्जांची तपासणी सुरू आहे किंवा ज्या अर्जांची छाननी बाकी आहे, तपासणी बाकी आहे, त्यामध्ये असे 25 लाख अर्ज आहेत जे अर्ज शेवटी भरलेले होते, शेवटच्या टप्प्यामध्ये अर्ज भरलेले होते, त्याच अर्जाची छाननी सुरू आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता पुन्हा लाडक्या बहिणींना नोंदणीसाठी मुदतवाढ सरकार देण्याचा निर्णय घेत आहे किंवा या संदर्भातला निर्णय घेण्याची शक्यता आहे. स्वतः आदितीताईंनी सांगितलेलं आहे की या संदर्भातला निर्णय घेण्यात येणार आहे. सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात पुढची जी माहिती आहे, पुढचा जो निर्णय आहे तो घेण्यात येईल. म्हणजेच महिलांना पुन्हा अर्जांची नोंद करता येणार आहे. ज्या महिलांना अर्ज भरता आले नव्हते, ज्या महिला राहिल्या होत्या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित, अशा महिलांसाठी खुशखबर आहे. ही सगळ्यात मोठी घोषणा सरकारने केलेली आहे आणि त्यामध्ये पुन्हा अर्जांची नोंदणी सुरू होण्याची प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर लवकरच हा लाभ जो आहे तो मिळणार आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यावर येत आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांचा मोबाईल नंबर, बँक अकाउंट आधारशी लिंक नव्हतं किंवा ती प्रक्रिया सुरू होती आणि पूर्ण झालेली आहे, अशा लाभार्थी महिलांना देखील आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. राहिला शेवटी प्रश्न म्हणजे 2100 रुपये कधी मिळणार? 12 लाख नव्या लाभार्थ्यांच्या खात्यात यामध्ये पहा 12 लाख नव्या लाभार्थ्यांचा यात समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे. 67 लाखाहून अधिक महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. राज्याच्या तिजोरीवर हा अतिरिक्त भार असतानाही लाडकी बहीण योजनेचे पैसे आणखीन वाढवण्यात येणार आहे आणि स्वतः सरकारच्या माध्यमातून हे आश्वासन महिलांना दिलेलं आहे. बजेटनंतर 2100 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी वाढलेली रक्कम आहे ती महिलांना मिळणार आहे. या ठिकाणी पहा 2100 रुपये कधी मिळणार, तर मार्च किंवा एप्रिलमध्ये हे पैसे आपल्याला मिळणार आहे. शक्यतो मार्च महिन्यामध्ये हे पैशांची घोषणा होईल आणि एप्रिलपासून हे पैसे आपल्याला मिळण्यास सुरुवात होईल. आता जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती पहा. जानेवारीचा हप्ता महिलांना संक्रांती अगोदर मिळण्याची शक्यता आहे. जानेवारीचा हप्ता वाटप करण्यासंदर्भात सरकार निर्णय घेईल. लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करण्याचा सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे आणि संक्रांती अगोदर जानेवारीचा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा झाला पाहिजे. डिसेंबरच्या हप्त्याला खूप उशीर झाला, परंतु जानेवारीचा हप्ता लवकरात लवकर सरकारने जमा करावा. महिलांना संक्रांतीचं हे गिफ्ट द्यावं, कारण बऱ्याच बातम्या आलेल्या होत्या की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्र मिळणार, परंतु जसं झालेलं नाही. डिसेंबरचे पैसे सेपरेट पाठवण्यात आलेले आहेत. आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे एकत्र येतील का, फक्त जानेवारीचेच येतील, परंतु जानेवारी संक्रांती अगोदर हे पैसे आपल्याला सरकार देऊ शकतं. संक्रांत गोड करण्यासंदर्भात हा निर्णय घेतला जाऊ शकतो. या हप्त्यासंदर्भातल्या ज्या काही नवीन अपडेट असतील त्या तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहेत, त्यामुळे आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.